नमस्कार मित्रांनो, टेक सपोर्ट चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण जुन्या LED पासून LED बल्बपासून रिचार्जेबल LED बल्ब बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला साहित्य आवश्यक आहे। हा LED बोर्ड, त्यानंतर आपला रिचार्जेबल लिथियम आयन बॅटरी 18650 आणि त्यासाठी लागणारा हा चार्जिंग मॉड्यूल। हा C पिन मध्ये आहे। ठीक आहे, तर आपण याला प्रथम ड्रिल करून घेऊया। याच्यामध्ये फिटिंग करण्यासाठी आपण या ठिकाणी फिटिंग करणार आहोत। पहिले या ठिकाणी स्विच होता, आपण या ठिकाणी असं व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचे। त्यानंतर याला गम वगैरे लावून घ्यायचे। या ठिकाणी असं बसायला, असं चार्ज करण्यासाठी पिन बाहेरच्या साईडला आलेले पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर हा सेल आतमध्ये बसेल। त्या हिशोबाने प्रथम मी याला ड्रिल करून घेतो, या पॉईंटला आणि या पॉईंट। तर मित्रांनो, आपण ड्रिल करून घेतलेला आहे हा PCB। या ठिकाणी आपले स्क्रू बसतील, या ठिकाणी 2 ठिकाणी। फिटिंग करण्यापूर्वी आपण कनेक्शन करून घेऊया LEDचे। निगेटिव्हचं कनेक्शन करून घेऊया, त्यानंतर पॉझिटिव्हसाठी आपण स्विचसाठी कनेक्शन सोडायचं आहे। तर मित्रांनो, आपण सध्या ड्रिल मारून या ठिकाणी हा ऑन ऑफ पुश पुल स्विच बसवून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला चार्जिंगसाठी हा आपला चार्जिंग मॉड्यूल फिट करून घ्यायचा आहे। सोल्डरिंग झालेला आहे, स्विचसाठी कनेक्शन सोडलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा रिचार्जेबल बॅटरी आपली। त्यानंतर आता आपण स्क्रूमध्ये फिटिंग करून घेऊया याला। तत्पूर्वी आपण सोल्डरिंग करून घेऊया याची। हे 2 कनेक्शन मेन लाईटचे आहेत, फेज न्यूट्रल। तर आपण याचा उपयोग नाही करणार आता सध्या तरी, त्याला आपण खाली ठेवून देऊया। आपण DC चार्जर वापरून हा बल्ब चार्जिंग करणार आहोत। सोल्डरिंग करून घेतो। हा ब्लॅकवाला जो आपण पॉझिटिव्हसाठी जोडला होता तो रिमूव्ह करूया। त्या ठिकाणी स्विचचं डायरेक्ट कनेक्शन देऊया। हा स्विच ऑन आहे, त्यामुळे हा ग्लो झालेला आहे। आपण बंद करूया स्विच या ठिकाणी। ओके, हा आपलं कनेक्शन तर आता पूर्ण झालेलं आहे। त्यासाठी आपण याला ग्लू लावून घेऊया, व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचे COB मध्ये। त्यानंतर फेविक्विकच्या मदतीने किंवा सुपर ग्लू वापरून फिट करायचं आहे कनेक्शन। मी आता या ठिकाणी सुपर ग्लू सोडून घेतो थोडंसं। थोडंसं सोडायचं आहे, जास्त प्रमाणात सोडलं तर स्विच हा खराब होतो। तुम्ही या ठिकाणी
सुपर ग्लू किंवा हॉट गन वापरून आपले ग्लू गन पण वापरू शकता। पाहू शकता या प्रकारे असं स्विच प्रेस स्विच वरती आलेला आहे। हे ह्याला हँगिंगसाठी दिलेलं आहे। 1 मिनिट आपण सुकले का पाहूया। आता आपलं हे सुकलेलं आहे। या ठिकाणी आता आपण हा चार्जिंग मॉड्यूल फिट करून घेऊया। स्क्रूच्या मदतीने फिट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण 2 स्क्रूच्या मदतीने हा चार्जिंग मॉड्यूल फिट करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चार्जिंग सी पिन बाहेर आलेली आहे। हा प्रेस स्विच केलेला आहे ऑन ऑफ करण्यासाठी। आपण आता एकदा टेस्ट करून बघूया। हे अशा प्रकारे ऑन ऑफ होतं आहे। आता आपण याला व्यवस्थित असं फिटिंग करून घेऊया आतमध्ये। तत्पूर्वी याला आपण एक ग्लूच्या मदतीने या साईडला आतमध्ये ग्लू सोडून थोडंसं इंडिकेशनसाठी ग्लू सोडूया। अशा पद्धतीने आपण ग्लू सोडून हा आपली बॅटरी आणि COBच्या आतमध्ये सोडून घेतलेला आहे ग्लू। त्यामुळे आपल्याला इंडिकेशन दिसण्यास मदत होईल। त्यानंतर आपण हा LED बोर्ड फिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि COB फिट करून घेऊया। त्यावर ग्लास अशा प्रकारे फिट करून घ्यायचे। त्यानंतर थोडंसं सुपर ग्लू सोडायचं आहे याच्यामध्ये। आणि हा पाहू शकता आपण आपला बल्ब तयार झालेला आहे रिचार्जवरचा। या ठिकाणी आपण सी पिन यूज करून चार्जिंग करू शकतो। आपण चार्जला लावूया। आता ऑन करतो बटन। हे पहा यामध्ये रेड इंडिकेशन आलेलं आहे। रेड इंडिकेशन आलेलं आहे। ज्यावेळेस हा चार्ज फुल होईल त्यावेळेस हा ग्रीन इंडिकेशन करणार आहे। आपण चेक करूया। अशा प्रकारे मित्रांनो आपला हा बल्ब फुल चार्ज होणारच आहे। ग्रीन इंडिकेशन यायला लागलेलं आहे। पाहू शकता ग्रीन इंडिकेशन येत आहे। ज्यावेळी बल्ब आपला फुल होईल, फुल चार्ज झाल्यानंतर ग्रीन इंडिकेशन लागून राहील, रेड ऑफ होऊन जाईल। रात्रीच्या इमर्जन्सीसाठी हे खूप उपयोगी ठरणार आहे। फुल चार्ज होत आलेला आहे, त्यासाठी तो ऑन ऑफ होतोय। मी थोडा स्किप करतो, फुल इंडिकेशन लागल्यानंतर पुन्हा दाखवतो। अशा प्रकारे मित्रांनो आपला हा बल्ब फुल चार्ज झालेला आहे, ग्रीन इंडिकेशन आलेला आहे। तर आपण एक वेळ टेस्ट करून पाहूया। मी पूर्ण आता रूममध्ये अंधार करतो आणि आपण हा बल्ब चेक करूया। आपला बल्ब तयार झालेला आहे, पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।